नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे माझ्या या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. आज आपण इयत्ता 12वी पर्यावरण प्रकल्प यामधील सेंद्रिय शेती किंवा रासायनिक खते व कीटकनाशकांच्या तुलनेत सेंद्रिय खते व कीटकनाशकांच्या उपयुक्ततेचा अभ्यास करणे हा प्रकल्प अभ्यासणार आहोत. पहिला मुद्दा आहे सेंद्रिय शेती किंवा रासायनिक खते व कीटकनाशके यांच्या तुलनेत सेंद्रिय खते व कीटकनाशके यांची उपयुक्तता अभ्यासणे. पहिला मुद्दा आहे विषयाची निवड. अनेक वर्षापासून विशेषतः 19व्या शतकाच्या उत्तरार्धात झालेल्या हरितक्रांतीपासून अधिक उत्पादन मिळवण्यासाठी कृषीमध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक खते व कीटकनाशके यांचा वापर वाढला. सुरुवातीला याचे चांगले फायदे दिसून आले. उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले, पण अलीकडे याचा अतिरिक्त वापर पिकांना, मानवी आरोग्याला हानिकारक ठरू लागलेला दिसून येतो. म्हणून सेंद्रिय शेती ही अपरिहार्य ठरू लागली आहे. पॉईंट दुसरा, विषयाचे महत्त्व. मानवी लोकसंख्या अतिशय वेगाने वाढत असून आज जगाची लोकसंख्या 7 अब्जपेक्षा जास्त झाली असून वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत कृषी क्षेत्रात वाढ होत नाही. पृथ्वीवर उपलब्ध असलेली मर्यादित सुपीक जमीन व बदलते भूमी उपयोजन यामुळे उपलब्ध जमिनीतून अधिकाधिक पिके व उत्पादने घेण्यासाठी युरिया, सुफला यासारख्या रासायनिक खतांचा वापर वाढला आहे. यामुळे मृदेचा कस किंवा गुणवत्ता कमी होऊ लागली आहे. मृदेत क्षाराचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यामुळे मृदा नापीक होत आहे. अन्नधान्यातील पोषक घटक कमी होत आहेत. याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. याशिवाय ही रासायनिक खते, कीटकनाशके पाण्याबरोबर वाहत जाऊन जलाशयात मिळतात. त्यामुळे त्यांचा परिणाम जलचरांवर होऊन माशांच्या काही दुर्मिळ प्रजाती देखील नष्ट होत आहेत. अन्न साखळीच्या मार्फत विष संचयन होऊन मानवी आरोग्यावर देखील त्याचा परिणाम होत आहे. सेंद्रिय शेती ही पर्यावरणपूरक असून अलीकडे या शेतीचे महत्त्व वाढत आहे. कंपोस्ट खत, शेणखत, गांडूळ खत, निमयुक्त कीटकनाशके यांच्या वापराने मृदेचा कस सुधारतो, गुणवत्ता वाढते, पिकांवर कोणतेही दुष्परिणाम होत नाही. शिवाय मानवी आरोग्य किंवा सजीवांच्या दृष्टीने कोणतेही साईड इफेक्ट्स होत नसल्याने ही शेती दिवसेंदिवस महत्त्वपूर्ण ठरत आहे. तिसरा मुद्दा आहे प्रकल्पाची उद्दिष्टे. 1. रासायनिक खते व कीटकनाशके यांच्यापासून होणारे दुष्परिणाम कमी करणे. 2. मृदेचा कस, गुणवत्ता टिकवून ठेवणे. 3. पर्यावरणीय प्रदूषण कमी करणे. 4. कीटकनाशके व रासायनिक खतांचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम कमी करणे. 5. मृदेत असणारे उपयुक्त कीटक, जीवाणू यांचे रक्षण करून अन्नसाखळी अबाधित राखणे. 6. शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे फायदे किंवा महत्त्व पटवून देणे. 7. विविध योजना, पोस्टर इत्यादीच्या माध्यमातून जनजागृती करणे. चौथा पॉईंट आहे प्रकल्पाची कार्यपद्धती. यामध्ये प्रामुख्याने सर्वेक्षण, शेतकऱ्यांच्या मुलाखती, ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, क्षेत्र निरीक्षण, परिसरातील खत व औषध विक्रेत्यांच्या भेटी घेऊन विविध खतांची माहिती घेतली, त्यांच्या दरवर्षीच्या वापराचे प्रमाण व विक्रीचे प्रमाण यांची आकडेवारी जमा केली. रासायनिक खते यामध्ये वनस्पतींना आवश्यक नायट्रोजन, फॉस्फरिक आम्ल व पोटॅश या द्रव्यांपैकी एक किंवा अधिक द्रव्ये एकवटलेली असतात, ज्याला आपण NPK युक्त खत असं म्हणतो. नायट्रोजनयुक्त खते अमोनियम सल्फेट, अमोनियम नायट्रेट, कॅल्शियम, युरिया, कॅल्शियम सायनामाइड, अमोनियम क्लोराईड इत्यादी. फॉस्फेटयुक्त खतांमध्ये सुपरफॉस्फेट, क्षारकीय धातुमळी, दाणेदार फॉस्फेट, तिहेरी फॉस्फेट, अमोनियमयुक्त सुपरफॉस्फेट, खनिज फॉस्फेट, कॅल्शियम मेटाफॉस्फेट इत्यादींचा समावेश होतो. याशिवाय पोटॅशयुक्त खतांमध्ये पोटॅशियम क्लोराईड, पोटॅशियम सल्फेट, पोटॅशियम नायट्रेट इत्यादींचा समावेश होतो.
रासायनिक खतांचा विविध देशातील दर हेक्टरी वापर पाहिला असता चीन, तैवान नायट्रोजन 189.58, फॉस्फरस 44.12, पोटॅश 68.63 व एकूण 302.33 आहे. जपान 136.76 नायट्रोजन, फॉस्फरस 105.10, पोटॅश 104.95 आणि एकूण 846.81. युरिया नायट्रोजन 122.34, फॉस्फरस 52.95, पोटॅश 30.46 व एकूण 204.75 kg. भारत 6.87 नायट्रोजन, 1.66 kg फॉस्फरस, 0.92 kg पोटॅश व एकूण 9.45 kg असलेले लक्षात येते. यावरून असे लक्षात येते की चीनचा रासायनिक खताचा वापर सर्वात जास्त असून भारताचा त्या मानाने खूप कमी आहे. सेंद्रिय खते ही खते प्राणी व वनस्पतींच्या अवशेषापासून तयार होतात. यामध्ये शेणखत हे गाई म्हशीचे शेण, मूत्र, पालापाचोळा इत्यादीपासून तयार केले जाते. यात नत्र, स्फुरद व पालाश असते. शिवाय बायोगॅस निर्मिती देखील यापासून करता येते. कंपोस्ट खत यामध्ये गवत, पालापाचोळा, उसाचा पाला, कापसाची धसकटे इत्यादीपासून सूक्ष्मजीवाच्या विघटनातून हा तयार होतो. यात नत्र, पालाश, स्फुरद असते. त्यानंतर हिरवळीची खते यामध्ये लवकर वाढणारी पिके जमिनीमध्ये गाडली जातात व त्यापासून हिरवळीचे खत तयार केले जाते. यामुळे जमिनीला नत्र मिळते, जमिनीचा पोत सुधारतो व मृदाही सुपीक बनते. गांडूळ खत यामध्ये गांडुळाची विष्ठा, नैसर्गिक कुजलेले पदार्थ, गांडुळाची अंडी, पुंज व अनेक उपयुक्त जीवाणू असतात. पुढचं आहे माशाचे खत. समुद्रकिनारी वाया गेलेल्या व तेल काढून शिल्लक राहिलेल्या माशांच्या अवशेषापासून हे तयार केले जाते. यात नत्र, स्फुरद असे घटक असतात. सेंद्रिय कीटकनाशके मानव व प्राणी यांना होणाऱ्या रोगांच्या जंतूचा प्रसार कमी करून पिकांचे रक्षण करण्यासाठी रासायनिक तसेच सेंद्रिय कीटकनाशके वापरली जातात. रासायनिक कीटकनाशकांचा मानवी आरोग्यावर, पिकांवर, मृदेच्या गुणवत्तेवर तसेच जलाशयाच्या प्रदूषणावर परिणाम होतो. म्हणून सेंद्रिय किंवा जैविक कीटकनाशके वापरणे अतिशय महत्त्वाचे झाले आहे. भारत हा विविध वनस्पतींनी समृद्ध असा देश आहे. यामध्ये काही वनस्पतींमुळे किडे मरतात किंवा कीड मरते. उदाहरणार्थ कडुनिंब, तंबाखू, वेखंड, लसूण, पिवळी कण्हेर, मिरची, हळद, सब्जा, वन एरंड, निलगिरी, पपई, टॅमॅटो, गोमूत्र इत्यादी यांचा वापर एक सेंद्रिय कीटकनाशक म्हणून आपण करू शकतो. सुरक्षित अन्न मिळवणे हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे. हरित क्रांतीमध्ये रासायनिक खतांचा वापर भारतात मोठ्या प्रमाणात होऊ लागला. सुरुवातीच्या काळात मोठ्या प्रमाणामध्ये शेती उत्पन्न मिळू लागले. मात्र नंतर जमीन कठीण होऊ लागली. मशागतीसाठी लाकडी नांगराऐवजी लोखंडी नांगराचा वापर करावा लागला. रासायनिक औषधांमुळे मृदा कठीण व मृत होत चालली आहे. जमिनीचा कस कमी होऊ लागला आहे. रासायनिक खतांचे दर देखील दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. रसायनांच्या अतिवापराने कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांचा प्रश्न निर्माण झालेला आहे. याचबरोबर गाई म्हशींच्या दुधामध्ये रासायनिक औषधांचे अंश मिळालेले आहेत. याशिवाय शेतीतील पाण्याद्वारे कीटकनाशके व खते वाहून जलाशयाला जाऊन मिळतात व त्याचा परिणाम जलाशयाचे प्रदूषण होऊन मानव व जलचर प्राणी यांच्या आरोग्य धोक्यात आले आहे. उपयुक्त असणारे कीटक मारले जातात. उदाहरणार्थ गांडूळ, उंदीर इत्यादीमुळे अन्नसाखळी विस्कळीत होते. काही पक्ष्यांच्या व प्राण्यांच्या दुर्मिळ प्रजाती या नष्ट होताना दिसत आहेत. सेंद्रिय शेतीचे फायदे, वैशिष्ट्ये किंवा उपयोग. 1. मातीचा सुपीकपणा कायम राहतो. नैसर्गिक चक्राचा समतोल राखून प्रदूषण कमी होते. जमिनीची धूप कमी होते. जमिनीचा पोत दर्जा सुधारतो. जलसंधारण क्षमता वाढते. जमिनीचे तापमान संतुलित राहते. जमीन मऊ भुसभुशीत राहिल्याने पिकांची जोमाने वाढ होते. किडी व रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. खर्चात बचत झाल्याने उत्पादन वाढते.
प्रदूषण कमी होऊन पर्यावरण समतोल राखला जातो. शेतीचा मालाचा दर्जा उंचावतो. चव, प्रत सुधारते. साठवणूक क्षमता देखील वाढते. शेतमालाला अधिक मागणी व अधिक दर मिळतो व माल आरोग्यदायी ठरतो. सेंद्रिय शेती पद्धतीत रासायनिक खते, कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके इत्यादीचा वापर टाळला जातो. कमी खर्चात अधिक उत्पादन मिळते. निष्कर्ष: रासायनिक खतांच्या वापरामुळे शेतीच्या उत्पादनात वाढ होते, पण ती तात्पुरत्या स्वरूपाची असते. मृदेचा पोत, जमिनीची उत्पादकता वाढवता येईल. मानवी आरोग्यावरील परिणाम सेंद्रिय खते व कीटकनाशकामुळे कमी होईल. रासायनिक खते ही महाग असल्याने सेंद्रिय खते सहज उपलब्ध व कमी खर्चात तयार करता येत असल्याने गरीब शेतकऱ्यांना ती सहज परवडणारी आहेत. त्यामुळे गरीब शेतकऱ्यांचा फायदा होईल. गरीब शेतकऱ्यांचे उत्पादन वाढून त्यांची आर्थिक स्थिती बळकट होईल. जमिनीची सुपीकता शाश्वतता ठेवायची असेल तर सेंद्रिय खतांचा वापर पिकांमध्ये व फळांमध्ये करणे आवश्यक आहे. यामध्ये जनावरांचे मलमूत्र, संजीवनी, हिरवळीचे खत, गांडूळ खत इत्यादीचा वापर करणे महत्त्वाचे ठरेल. आजच्या घडीला सेंद्रिय शेतीतील उत्पादनाला मोठ्या प्रमाणात बाजारपेठ मिळत आहे. परदेशी निर्यातीत देखील अशा उत्पादनाला मागणी असून अधिक किंमत किंवा परकीय चलन उपलब्ध होत आहे. ओल्या व सुक्या कचऱ्यापासून खत निर्मिती केल्याने आजूबाजूचा कचरा उपयोगात आणला जाईल व परिसर स्वच्छ राहील. डम्पिंग ग्राउंडवरील कचरा कमी होईल व सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानवी आरोग्यावर होणारा दुष्परिणाम कमी करता येईल. अशा प्रकारे आज आपण सेंद्रिय शेती हा प्रकल्प अभ्यासला. यानंतर लवकर दुसरा विषय घेऊन मी तुमच्यासमोर उपस्थित राहीन. तोपर्यंत माझ्या या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.